दहिसरमध्ये 2 परप्रांतीय बाउन्सर्सकडून मराठी बोलण्यास नकार. मनसेकडून 2 परप्रांतीय बाउन्सर्सचा समाचार. दोन्ही परप्रांतीय बाउन्सर्सनी मराठीमध्ये माफी मागितली. राज्यामध्ये 2300 कोटींच्या कौशल्य विकास योजना आणि उपक्रम राबवले जाणार. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर पाणी फवारणी. माती न काढण्याची आयआयटीची शिफारस. काळे झेंडे लावून निषेधाचा रहिवाशांचा इशारा. मुंबईमध्ये प्लास्टिक विरोधात तीव्र मोहीम. पालिकेच्या पथकानं दुकानं आणि आस्थापनांना भेटी देत कारवाई केल्या. कारवाईमध्ये 61.5 किलो प्लास्टिक जप्त. धारावी पुनर्विकास कामं लवकरच सुरू होणार. रेल्वे वसाहतीच्या कामाकरता प्रारंभ प्रमाणपत्र मिळालं. महिन्याभरामध्ये नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार. कल्याणपूर भागामध्ये आज वीज पुरवठा बंद राहणार. जाईबाई फिडर उच्चदाब वीज वाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम. दुपारी 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 64% जलसाठा. मात्र मुबलक पाणीसाठा असूनही अनेक भागामध्ये पाणी टंचाई. पाणीप्रश्नी आमदार पालिका आयुक्तांच्या भेटीला. व्हीआयपीच्या कार्यक्रमांवरील उधळपट्टीला लगाम बसणार. खर्चासह कार्यक्रमांवरील सर्व नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर उद्यापासून 3 दिवस वाहतूक ब्लॉक. महामार्गावरील गर्डर बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार. तर दुपारी 12 ते 3 दरम्यान मुंबईहून पुण्याची वाहतूक बंद राहणार.